तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी ची जी प्रथम सत्र परीक्षा होणार आहे किंवा त्याला आपण सामायिक परीक्षा असं म्हणतो. तर प्रथम सत्र परीक्षा 1 किंवा सामायिक परीक्षा 2024 मध्ये होणार आहे. तर त्याच्या दृष्टीनं आपण एक प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे, सराव प्रश्नपत्रिका. सराव प्रश्नपत्रिका विज्ञान व तंत्रज्ञान यातला भाग 1. एकूण 2 भाग आहेत आपले, विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 आणि 2. त्यातली विज्ञान भाग 1 ची ही एकूण 40 गुणांची प्रश्नपत्रिका असणार आहे, की ज्याचा तुम्ही सराव प्रश्नपत्रिका म्हणून उपयोग करायचा आहे. एकूण 40 गुण. वेळ असणार आहे 2 तास तुम्हाला. हं. तर याचा उपयोग तुम्ही सराव प्रश्नपत्रिका म्हणून करा. यासारख्या इतर प्रश्नांची पण तयारी करा, जेणेकरून तुमची परीक्षेची तयारी चांगली होईल. हे प्रश्न किंवा यासारखे इतर प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्की दिसेल. आता या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान 1 बघूया. पुढील व्हिडिओमध्ये विज्ञान 2 बघूया. त्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. म्हणजे विज्ञान 2 ची पण जेव्हा व्हिडिओ येईल त्यावेळी तुम्हाला त्याची त्याची जी नोटिफिकेशन आहे ती मिळून जाईल. तर सुरू करूया. पहिला 5 गुणांसाठी असतो आपल्याला प्रश्न, योग्य पर्याय निवडायचा आणि विधानं पुन्हा लिहायची. आता याच्यामध्ये मी तुम्हाला कुठेही उत्तर सांगणार नाही. जर का तुम्हाला उत्तर हवी असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक दिलेली आहे. तर तिथे जाऊन तुम्ही काय करायचंय, ते जे चॅनेल आहे इयत्ता 9वीचं ते जॉईन करायचं. त्या चॅनेलवर तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिकेचे सगळी जी उत्तरं आहेत ती दिलेली असतील. आणि त्याच्यानंतर याची उत्तरं दिलेली असतील आणि त्या चॅनेलवर तुम्हाला इतर प्रश्नपत्रिका पण मिळून जातील. आता बघा, प्रश्न कारण ही सराव प्रश्नपत्रिका आहे. तुम्ही याची उत्तरं पहिल्यांदा शोधणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 1 योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. बल बरोबर बलाचं सूत्र काय ते लिहायचं आहे. MV, MA, असं दिलंय. वजन गुणिले त्वरण, वस्तुमान गुणिले त्वरण. तर काय येतं बघा. त्यानंतर मॅग्नेशियम क्लोराईडचं सूत्र काय? यापैकी मॅग्नेशियम क्लोराईडचं योग्य सूत्र काय ते लिहायचं. रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध हा जोडणीतील सर्व रोधांच्या किती असतो ते तिथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर डॉट डॉट हे साधे मूलक आहे. त्यातील साध्या मूलकाचं उदाहरण कोणतं या चौघांपैकी ते लिहायचं. त्याच्यानंतर पुढे तुमच्या शरीराची स्थितीज ऊर्जा कमीत कमी असते तेव्हा तुम्ही कुठल्या स्थितीत बसलेला असता? खुर्चीवर बसलेले असता, जमिनीवर बसलेले असता, जमिनीवर झोपलेले असता का जमिनीवर उभे असता? तर याचा योग्य पर्याय तिथे लिहायचा. त्याच्यानंतर प्रश्न 1 त्यातला 1 मधला ब रिकाम्या जागा भरासाठी हा प्रश्न आहे 2 गुणांसाठी. विद्युत घटाचे विभवांतर घटामध्ये होणाऱ्या डॉट डॉट मुळे निर्माण होते आणि वाहत्या पाण्याला डॉट डॉट ही ऊर्जा प्राप्त होते. तर ह्या दोघींचं पण काय करायचं, तुम्ही रिकाम्या जागा तिथे भरायच्या आहेत. गटातील वेगळा शब्द ओळखा. तिघांचे गुणधर्म एकसारखे आहेत, चौथा वेगळा आहे. कुठले कुठले आहेत? संवेग, त्वरण, बल आणि कालावधी. सदिश आणि अदिश राशी मधले फरक ओळखा, तुम्हाला मिळून जाईल. आता पुढील विधाने चूक की बरोबर ते सांगायचे आहेत. ती लिहायची. आमले चवीला तुरट असतात. हे चूक आहे का बरोबर आहे ते ठरवायचं. मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा म्हणतात. चूक आणि बरोबर ते लिहायचं. आता प्रश्न क्रमांक 2 जो आहे, खालील प्रश्नांची उत्तरं लिहा, कोणतेही 5. पहिला आहे फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करामध्ये एक समान गती आणि नैक समान गती यांच्यातला फरक. फरकाचे कमीत कमी 2-2 मुद्दे लिहायचे. आता घटक, चिन्ह आणि उपयोग. घटक हे चिन्ह दिलेलं आहे, याच्यावरून त्या घटकाचं नाव लिहा आणि त्याचा उपयोग लिहा. विद्युत रोध, त्याचं चिन्ह काय आहे ते काढा आणि त्याचा उपयोग कशासाठी होतो ते लिहा. त्याच्यानंतर तिसरा आहे, त्याच्यामध्ये व्याख्या लिहा आणि सुरुवातीला उत्तर म्हणजे कोणतेही 5 असे करू नका, कारण ही सराव प्रश्नपत्रिका आहे. या सर्व प्रश्नांची तयारी करा. यातीलच काही प्रश्न तुम्हाला दिसतील, त्यामुळे व्यवस्थित तयार करा. व्याख्या लिहा. ऊर्जा आणि शक्ती यांची व्याख्या लिहायची. कधी कधी त्यांची एकके लिहा असा सुद्धा प्रश्न येतो, त्यामुळे एकके पण पाठ करून ठेवा. उदाहरणे लिहा. अल्क आणि एक आम्लारी धर्मता असणारे आम्ल यांची उदाहरणं लिहायची आहेत. मूलद्रव्याच्या बाह्य कक्षेत 7 इलेक्ट्रॉन असतील तर त्यांची संयुजा किती असेल? बघा, मूलद्रव्याच्या बाह्य कक्षेत जर एकूण 7 इलेक्ट्रॉन असतील तर त्याची सगळ्यात बाहेरच्या कक्षेत एक घेतला की त्याची कक्षा पूर्ण होईल 8 इलेक्ट्रॉन, म्हणजे एक त्याची संयुजा येणार अशा अर्थानं. आता आणि संयुजाची व्याख्या लिहा. संयुजा म्हणजे काय? खालील संयुगांचे रासायनिक सूत्र तयार करण्याच्या पायऱ्या लिहा. पोटॅशियम नायट्रेट याचं रासायनिक सूत्र तयार करण्याचं जे सूत्र हे आहे ते लिहायचं तिथे. त्याच्यानंतर पुढे तांबे व इतर तांबे व इतर धातू उत्तम विद्युत वाहक आहे
याचं शास्त्रीय कारण तिथं स्पष्ट करायचं, वैज्ञानिक कारण तिथं द्यायचं. शक्तीची SI आणि CGS एकके लिहून त्याच्यामधला परस्पर संबंध जो काही आहे तो तिथं लिहायचा आहे. आता प्रश्न क्रमांक 3 बघा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 15 ओहम, 3 ओहम, 4 ओहम हे 3 रोध एकसर जोडणीत जोडलेले आहेत. तर परिपथाचा परिणामी रोध काढा. हं? याच्यावरून खालील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा. हं? त्या तिन्ही रासायनिक अभिक्रिया तुम्ही काय करायच्या आहेत? पूर्ण करायच्या आहेत. त्याच्यानंतर पुढे खालील संयुगांची रेणू वस्तुमाने काढा. त्यासाठी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. त्याचा उपयोग करून तुम्ही काय करा, या तिघांची रेणू वस्तुमाने शोधून काढा. त्याच्यानंतर चौथं आहे, वस्तूची गती एकरेषीय व त्वरण एकसमान असताना गतीविषयीची जी 3 समीकरण आहेत, न्यूटनची गतीविषयी 3 समीकरण, तर ती शोधून काढायची. 3 रोधांच्या एकसर जोडणीचा विद्युत परिपथ दर्शवणारी आकृती काढा. 3 रोध एकसर जोडणीत जोडलेले आहेत, त्याची आकृती दाखवायची आहे. संयुगांची नावे दिली आहेत, त्यावरून त्याची रेणूसूत्र काय असतील ते लिहायचे. सोडियम सल्फेट, कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी याची रेणूसूत्र लिहायचे. ऊर्जेचे विविध प्रकारचे परस्पर रूपांतर कसं होतं, पुस्तकामध्ये तशी एक आकृती आहे दुसऱ्या प्रकरणामध्ये. तर ऊर्जा अक्षयतेच्या नियमच्या वरती, तर त्या आकृतीचा इथं उपयोग करायचा. त्याच्यानंतर पुढे सौम्य आम्ल म्हणजे काय, त्याची व्याख्या द्यायची सौम्य आम्लाची, आणि त्याची 2 उदाहरणं द्यायची. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा. काय करायचं आपण, कोणताही एक प्रश्न सोडवायचा. आता इथं मी म्हटलं सराव प्रश्नपत्रिका आहे, त्यामुळे दोन्हीची तयारी करा. ओके. इलेक्ट्रॉन संद्रूपण आकृती काढा, स्पष्ट करा. मॅग्नेशियम व क्लोरीन पासून मॅग्नेशियम क्लोराईडची निर्मिती. मॅग्नेशियम आणि क्लोराईड पासून मॅग्नेशियम क्लोराईड कसं तयार होतं हे इलेक्ट्रॉन संद्रूपण आकृतीनं स्पष्ट करायचं. त्याच्यानंतर ही तुम्हाला दिलेली माहिती आहे. काल आणि वेग. ओके, काल आणि वेग, एक्स आणि वाय अक्षावर काल आणि वेग हे घेऊन याची आकृती काढायची, आलेख त्याचा काढायचा आहे. ओके. तर उत्तरपत्रिकेमध्ये पेजवर काढला तरी चालेल, किंवा तुम्हाला परीक्षेत आलेख देतील त्याच्यावर काढा. ओके. तर असं एकूण इथं जर बघितलं आपण, तर 40 गुणांची तुमची विज्ञान भाग 1 ची जी सराव प्रश्नपत्रिका आहे ती पूर्ण होते. पुढील व्हिडिओमध्ये आपण इतर विषयाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, खास करून विज्ञान भाग 2च्या, तर ती बघूया. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण ती विज्ञान भाग 2 ची जेव्हा येईल प्रश्नपत्रिका, तेव्हा त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. ओके. थँक्यू.